पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही पुष्कळ लोक दुःखामध्ये आहेत. ते दुःख कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आम्हाला माहित आहे. एक तर कोणी बिमार आहे म्हणून दुःख आहे, कोणी कोणी गरिबीमुळे दुःख आहे, कोणाकोणाला कर्जबाजारीमुळे दुःख आहे, कधी कधी मनामध्ये शांती नाही म्हणून दुःख आहे, कधी कधी घर बरोबर चालत नाही म्हणून दुःख आहे, मुलं बाळ बरोबर झाले नाही म्हणून दुःख आहे, भटकले मुलं बाळ, कधी कधी लग्न ब्या होत नाही म्हणून दुःख आहे, कधी कधी मुलं बाळ होत नाही म्हणून दुःख आहे, कधी कधी काही कमाई नाही, उत्पन्न नाही म्हणून दुःख आहे, कधी कधी कमाई भरपूर आहे पण कमाई टिकत नाही म्हणून दुःख आहे, कधी कधी काय होते की आम्ही भरपूर कमावलो परंतु त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला नाही म्हणून जीवनामध्ये दुःख आहे. तर ह्या सर्व दुःखाच्या मागे कारण काय आहे? पुष्कळ लोक कारण शोधतात. कधी कधी शरीरामध्ये सुद्धा दुःख आहे, एवढं नेहमी नेहमी बिमार, नेहमी अशांती, मन लागत नाही, काही काही वाईट जीवनामध्ये घडते. मग हे सर्व दिसल्यानंतर मग आम्ही काय म्हणतो पहा, मग आमचे विचार मग आपण करतो, आम्ही विचार करतो किंवा दुसरे काय विचार करतात. मग काय म्हणतात, तुला काहीतरी केलेला, तुला काहीतरी जादूटोणा केलेला, किंवा तुझ्या जीवनामध्ये शैतान शिरला आला, अशा प्रकारे. प्रियजनो, शैतान आहे हे आम्हाला माहित आहे, जादूटोणा आहे हे आम्हाला माहित आहे, परंतु आम्ही शैतानाच्या विरुद्धामध्ये शैतानाला आपण शैतान आहे, शैतान करते असं म्हणत राहायची गरज नाही. शैतान कार्य करत आहे आमच्या जीवनात, परंतु त्याचे कार्य आम्हाला काहीही आमच्या जीवनामध्ये असर करणारच नाही. कधी? जेव्हा देव आमच्या सोबत आहे, जेव्हा देव आमच्या सोबत आहे तेव्हा त्याचे कार्य आमच्या जीवनामध्ये कार्य करणारच नाही. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 15 मध्ये आम्ही वाचतो, वचन सांगते की जो येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवतो त्याच्यामध्ये परमेश्वर निवास करतो आणि तो परमेश्वरामध्ये निवास करतो. म्हणजे फरक कुठं आहे पहा, आमच्या विश्वासामध्ये आहे. जो म्हणतो का येशू देवाचा पुत्र आहे असं जेव्हा म्हणतो, मनातून कबूल करतो, त्याला मानतो, त्याचं मनस्थिती असं बनवतो का येशू देवाचा पुत्र आहे असं म्हटल्याबरोबर, कबूल केल्याबरोबर, विश्वास ठेवल्याबरोबर काय होते, तिथं देवाची उपस्थिती होते. आणि देवाची उपस्थिती झाल्याबरोबर काय होते, शैतान गायब होते. मग शैतान कुठं कार्य करते? जादू कुठं ना कुठं कार्य करते, जिथं आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याच्यावर विश्वास ठेवतो, जादू विश्वास ठेवणे म्हणजे काय, त्याला स्वीकार करणे. हो हो हो, बरोबर आहे, माझ्यावर जादू, हो शैतान लागलाय. शैतान असेल नसेल तरी त्याच्याकडे थॅट शैताना माझ्याकडे यायचं नाही, मी विश्वास ठेवत नाही, देव माझ्यासोबत आहे, देव माझ्यासोबत आहे तर मला काही होणार नाही. आम्ही गणना पुस्तकामध्ये आपण वाचतो, गणना पुस्तकामध्ये अध्याय 23 वचन 23 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, लक्षपूर्वक ऐकूया, नोट करूया आणि ते वारंवार आपण लक्षात ठेवूया. ज्या लोकांना अशा प्रकारचे अशा प्रकारचा त्रास आहे किंवा अशा प्रकारची भावना आहे त्यांनी याच्यावर विश्वास ठेवूया. वचन म्हणत आहे, याकोबावर काही मंत्रतंत्र चालावयाचे नाहीत. कोणावर? याकोबावर. याकोब म्हणजे कोण? देवाचा निवडलेला याकोब, देवाचा विश्वासू याकोब. याकोब म्हणजे विश्वासू, याकोब म्हणजे ख्रिस्ती, याकोब म्हणजे देवाला स्वीकार केलेला व्यक्ती. म्हणजे देवाला स्वीकार केलेल्या व्यक्तीवर मंत्रतंत्र चालतच नाही. असेल ना मंत्रतंत्र, असतील ना शैतान, असेल ना जगामध्ये करणारे, करू दे ना, आपल्याला काय करायचं. परंतु आपण ते मंत्रतंत्राचा विचारच करायचा नाही. कारण आपण काय विचार करायचं, मी देवाचा आहो, देव माझ्यासोबत आहे, मी येशूवर विश्वास ठेवतो आणि येशू माझ्या जीवनातले सर्व दुःख संकट दूर करतो.
म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आपल्या जीवनामध्ये राहणं फार महत्वाचं आहे. आणि याकोबावर काही मंत्रतंत्र चालवायचे नाही, इस्रायलावर काही चेटूक चालवायचे नाहीत. यथाकाळी याकोब व इस्रायल ह्याच्या विषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केलेले आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आपण असं विचार करत राहण्याची गरज नाही की मला काहीतरी केलेलं आहे, मला काहीतरी दुःख आहे, मला संकट आहे, मला जादू केलेला आहे, अशा प्रकारे म्हणत राहायची गरज नाही. ते म्हणत राहून आपण टाइम वेस्ट करण्यापेक्षा पटकन प्रभूकडे यायचं, पटकन बायबल उचलायचं आणि पटकन आपला विश्वास प्रकट करायचा. मी जे महत्वाचे वचन सांगत आहोत ते वचन आपण नेहमी 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 म्हणत राहिल्याने आमच्यामध्ये देवाची उपस्थिती होते. आणि देवाची उपस्थिती झाल्यानंतर हे सर्व संकट दूर जाते आणि सर्व संकट दूर होऊन आमची मनस्थिती ठीक होते. देव आमच्या जीवनामध्ये कार्य करणं सुरू करते. म्हणून हे सांगितलेले 2 वचन फार महत्वाचे आहे. आणि पुन्हा तुम्हाला मी वचन सांगतो, त्या वचनामध्ये नेहमी आपण ते वचन वाचत राहिल्याने आमच्या जीवनातले पुष्कळसे दुःख, पुष्कळसे संकट दूर होतात. आम्ही स्तोत्र ग्रंथ 23 फार महत्वाचा आहे, ते रोज म्हणावं. आणि त्याच्यामध्ये आपण पहिलं वचन काय म्हणतो पहा, मी नेहमी लोकांना सांगतो आणि त्याच्यामध्ये गाणं सुद्धा म्हणतो. आपण अशामध्ये ते वचन असं सांगते आम्हाला, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर आहे माझा मेंढपाळ, परमेश्वर आहे माझा रखवाला. मेंढपाळाचा अर्थ काय? राखण करणारा मेंढपाळ. राखण करतो परमेश्वर. असाच आमच्यासोबत नाही आहे, तो राखण करत आहे, आमची राखण करत आहे. दोघं मित्र आहेत, समजा दोघं एकाच ठिकाणी बसून आहे, त्याचा अर्थ असा नाही की दोघं एकाच ठिकाणी आहेत, दोघं एक राखण करत आहेत, असं नाही आहे. मिळून आहेत, परंतु एकावर संकट आलं दुसरा पडून जातो, म्हणजे राखण करत आहे का नाही? फक्त मिळून आहेत. परंतु याच्यामध्ये काय म्हणत आहे परमेश्वर? काय म्हणत आहे परमेश्वर? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मेंढपाळ आहे म्हणजे रक्षक आहे, रक्षण करणार आहे. फक्तच तो माझ्यासोबत फक्त उभा असं नाही आहे, तो फक्त माझ्यासोबत बसून नाही, तो माझे रक्षण करत आहे. तुम्ही झोपता संध्याकाळी, रात्री 10 वाजतापासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला बिलकुल काही आपल्या शरीराचं किंवा आपल्या जीवनाचं काय भान राहत नाही. मग कोण रक्षण करते? परमेश्वर. परमेश्वर झोपत नाही, परमेश्वर रक्षण करते, परमेश्वर रक्षण करणार आहे. आणि त्याच स्तोत्रामध्ये 4थं वचन जे महत्वाचं आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, फार महत्वाचे वचन सांगत आहोत मी, ह्याचा आपण वापर करावा आणि जीवनामध्ये शांती मिळून घ्यावी. 4थं वचन म्हणत आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. मृत्यू छायेच्या दरीतून जर चालत असेल तरी, मृत्यू छायेच्या दरीतून म्हणजे काय? एखाद्या वेळेस काय होते, माणूस खूप संकटात असते किंवा बिमारी होते आणि त्या बिमारीद्वारे आता वाचते का नाही का आपण म्हणतो, या दवाखान्यात त्या दवाखान्यात त्या डॉक्टरला तिथं ते तपासणी हे तपासणी. म्हणजे काय त्याचा तो काळ कसा आहे, तो मृत्यू छायेतून जात आहे. तो आता कोणाला सांगता येत नाही मरते का वाचते का, मरते का वाचते का, मरते का वाचते का. कधी कधी डॉक्टर सुद्धा म्हणते आता तुम्ही काय करा, आता देवाकडे पहा, अशा प्रकारे. परंतु एवढी संकट असेल तरी, एवढे मृत्यू छायेची एक छाया झाली असेल तरी आपण असं वचन म्हणत राहावं की विश्वास ठेवा, देव माझा राखण करणार आहे, देव मला सांभाळ करणार आहे, मला काहीही उणे पडणार नाही. असा विश्वास जेव्हा आपण प्रकट करतो तेव्हा प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाचं रक्षण मिळते. म्हणून हे 3 वचन जे तुम्हाला मी सांगितलं, ज्या कोणाच्या जीवनामध्ये असं वाटते का आम्हाला काहीतरी जादूटोणा किंवा शैतान लागलेला आहे किंवा आम्हाला त्रास आहे, प्रार्थना करत राहायचं, हिंमत नाही हारायचं. मी लोकांना, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना हे सांगतो, प्रार्थना कधी कधी होऊ द्यायचं नाही. कधी कधी आम्हाला काही कारणास्तव प्रार्थना सुटते, तेव्हा आपल्या मनामध्ये दुःख झालं पाहिजे, अरे माझी प्रार्थना सुटली, मी प्रार्थना केलो नाही, प्रार्थना करायला मी आलो नाही, अशा प्रकारे. तर हे 3 वचन फार महत्वाचे वचन सांगितलं प्रिय बंधू आणि भगिनींनो. 3 वचन लक्षात ठेवा. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 15 लक्षात ठेवा, ते वाचा. आणि जे ते वचन आपण जेव्हा मुखातून काढल्याबरोबर येशू देवाचा पुत्र आहे असं जो विश्वास ठेवतो त्याच्या सोबत परमेश्वर राहतो
आणि तो परमेश्वरासोबत राहतो. आणि जेव्हा परमेश्वरासोबत तो राहतो त्याच्यातलं संकट, दुःख, बिमारी, शैतान, जादूटोणा सर्व नष्ट होते. म्हणून ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण प्रार्थना केली पाहिजे आणि हिंमत नाही हारली पाहिजे. शैतान आमच्या जीवनातून निघून जाईल. दुसरं महत्वाचं वचन तुम्हाला सांगितलं प्रिय बंधू आणि भगिनींनो, गणना पुस्तकातून 23वा अध्याय 23वा वचन. त्याच्यामध्ये काय म्हणत आहे, याकोबावर काही मंत्रतंत्र चालवायचं नाही. आमच्यावर जो विश्वास ठेवणाऱ्यावर, देवाच्या सोबत राहणार, काही मंत्रतंत्र चालणारच नाही. आणि तिसरं फार महत्वाचं वचन मी सांगितलं आहे, स्तोत्रग्रंथ 23 वचन 1 आणि 4. वचन 1 मध्ये म्हणत आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आणि 4थं वचन म्हणत आहे, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. हे 4 वचन प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सतत म्हणत राहा. लिहून ठेवा, घरी लिहून ठेवा, पुस्तकावर लिहून ठेवा, भिंतीवर लिहून ठेवा आणि वारंवार म्हणत राहा. आणि याच्याद्वारे काय होते, हे वचन म्हणताना आमच्यामध्ये प्रभूची उपस्थिती होते. आणि जेव्हा प्रभूची उपस्थिती होते, शैतान आपल्यातून म्हणजे 100 किलोमीटरच्या स्पीडनं पळून जाईल. तो राहणारच नाही आमच्या जीवनात. म्हणजे आम्हाला खरोखर अनुभव होईल की आमच्या जीवनामध्ये शांती आहे. दुःख असेल तरी, संकट असेल तरी, त्रास होत असेल तरी आपण हे वचन आपण वाचत राहूया. देवाला धन्यवाद देऊया. देवाने आम्हाला असे एक चांगलं उपाय सांगितलेला आहे, याचा आपण वापर करूया आणि शैतानापासून सुटका करूया.